नमस्कार. आमच्या लहानपणी जेव्हा गावाकडे असायचो तेव्हा काही म्हणी या मुक्तपणे वापरल्या जायच्या. त्यातले काही शब्द मला उगाच संकेताचा भाग म्हणून वापरता येत नाहीत म्हणून याचं शीर्षक मी ठेवलंय चिखलात गोटे आणि अंगावर शिंतोडे. पातळ चिखलात जर गोटे टाकले तर अंगावर शिंतोडे उडतातच. आमची आजी किंवा बाकी सगळे या म्हणीला जरा वेगळ्या अर्थाने वापरत होते. पातळ फुलीत गोटा टाकून अंगावर शिंतोडा उडवून घ्यायचा नसतो. ज्यांना माहीत आहे त्यांनी ही म्हण आपल्या आपल्या मनात पूर्ण करावी. कृपया उगाच कमेंट बॉक्समध्ये टाकून लोकांना शिसारी येईल असं काही करू नये. तर पातळ चिखलावर गोटे टाकले की अंगावर शिंतोडे उडतात. लहान पोरं खेळतात ना चिखलात, काठी आपटायचे खेळ, दगड टाकायचे खेळ, पचाक्कन दगड पडला की सगळं अंग भरून जातं. मग असं चिखलावर दगड टाकून अंगावर शिंतोडे उडवून घ्यायचे नसतात. हे साधं सरळ तत्वज्ञान लहानपणीच पोरांना शिकवलं जातं. आता लहानपणी शिकवलेली गोष्ट गिरीश महाजनांच्या का लक्षात आली नसेल मला कळलंच नाही. म्हणजे गिरीश महाजनांना एवढं माहीत नसावं का की पातळ चिखलात गोटे टाकून अंगावर शिंतोडे उडवून घ्यायचे नसतात. बरं टाकले तर आपलेच कपडे खराब होण्याचा धोका असतो. गिरीश महाजनांना बऱ्याचशा गोष्टी पुन्हा नीट समजावून सांगाव्या लागतात. तशापैकीची ही एक गोष्ट आहे. गिरीश महाजनांनी गरज नसताना पातळ चिखलात गोटे टाकलेले आहेत आणि आता त्यांचे कपडे भरलेले आहेत. काय झालं? एकनाथ खडसे आजारी पडले. म्हणजे त्यांच्या छातीत कळ आली, त्यांची हृदयक्रिया बंद पडली. एकनाथ खडसे बोलता बोलता हृदय शस्त्रक्रिया बंद पडली असं म्हणतात, पण ते हृदय शस्त्रक्रिया नाही आहे, ती हृदयक्रिया बंद पडली असं आहे. ते कार्डियॅक अरेस्ट म्हणतात, ते कार्डियॅक अटॅक आहे. म्हणजे त्यांच्या जरा चुकीच्या शब्दांच्याकडे आपण थोडंसं बघायला पाहिजे. त्यांनी जे काही चुकीचे शब्द वापरत त्याला आपण जरा करेक्ट करूया. जरा त्यांचे शब्द ऐका. त्यांना जर खात्री करायची असेल तर त्यांनी माझे सारे कागदपत्र तपासावे. तेव्हा ते कार्डियाटिक अरेस्ट हा काय प्रकार असतो तोही पाहून घ्यावा. माझे हृदय माझं बंद पडलं होतं. हे बंद पडलेलं हृदय परत सुरू करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले आणि एखाद्या 70-80 लाखामधून एखादा माणूस परत येत असतो. त्यातला मी एक चमत्कार घडल्यामुळे परत आलो. अनेकांच्या कळलं ना? हे कार्डियॅक अटॅक आलेला होता आणि त्यांची हृदयक्रिया बंद पडलेली होती आणि ते अशा हजारो माणसातून एखादा माणूसच या संकटातून वाचतो. एकनाथ खडसे त्या हजारो माणसांपैकीचे एक आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. एकनाथ खडसेंना दीर्घायू लाभो, चांगलं आरोग्य लाभो या सदिच्छा आहेत. बरं, एखादा माणूस आजारी पडलाय, तो बरा झालाय, तर त्याच्याविषयी उगीच काही बोलू नये ना. म्हणजे जसं मोदींच्या विषयात भाजपवाले काळजी घेतात की बोलू नका असं म्हणतात, जसं भाजपवाले इतरांना सल्ला देतात की तुम्ही व्यक्तिगत आयुष्यावर बोलू नका, तसं गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या आजारपणाविषयी बोलायचं काही कारण नव्हतं. गिरीश महाजन म्हणाले की एकनाथ खडसेंनी केलेलं हे ढोंग आहे, नाटक आहे, हार्ट अटॅक आल्याचं असा आरोप करू नये. आपल्या गिरीश महाजन ज्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत ना, त्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली होती आणि मग जळगाववरून मुंबईला एअर ॲम्ब्युलन्सनं ट्रान्सफर करून एकनाथ खडसेंना बरं करण्यासाठीची प्रक्रिया केलेली आहे. गिरीश महाजनांनी असं बोलायला नको होतं असं माझं व्यक्तिगत मत आहे. कोणाच्याही आजारपणावर अशा अभद्र कमेंट करू नयेत. मग ते बोलून गेले आणि संधी मिळाली एकनाथ खडसेंना. आता एकनाथ खडसेंनी जे जे मुद्दे मांडलेत ना, त्यातून गिरीश महाजनांच्याच एकूण व्यक्तिमत्वावर आता शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. शंका काय निर्माण व्हायच्या त्याची चर्चा आहे. त्या चर्चेला अधिकच धुमारे फुटलेले आहेत. काय काय बोललेत ते त्यांच्या तोंडून ऐका. म्हणजे एकनाथ खडसेंच्या तोंडून त्यांनी गिरीश महाजनांना काय काय सांगितलंय ते ऐका. काल गिरीश भाऊंनी माझ्या आजाराविषयी एक स्टेटमेंट केलं. मला वाटतं गिरीश भाऊंची 60 बुद्धी नाठी झालेली आहे. 60 वर्षाचं वय आता होत आलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना काही सुचत नाही असं वाटतंय. गायनिक विभागाकडे जरा जास्त लक्ष दिलं, त्यानंतर हृदयरोगाकडे कमी लक्ष होतं. गिरीश भाऊंना हे कसं सांगावं आणि त्या कारणासाठीच मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीश भाऊंनी जे चाळे केले त्यामुळे त्यांचे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटवर हकालपट्टी झाली. जर त्यांना असं वाटलं की माझा आजार खोटा आहे, मी चुकीनं केला आहे, सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे, तर गिरीश भाऊंनी मला या ठिकाणी भर चौकामध्ये जोडे मारावेत. नाही तर खरे मर्द असाल गिरीश भाऊ किंवा मर्दाचे अवलाद असाल
तर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला भर चौकामध्ये जोडे मारायला तयार आहे. नुसतं जायचं, त्या ठिकाणी शोबाजी करायची, चमकेशपणा करायचा आणि नंतर काय झालं, आता जाऊन बघा हे प्रश्न काय नाही सुटले. नुसतं संकटमोचक म्हणून घ्यायचं आणि त्या ठिकाणी बाकी पळ काढायचं, शेपूट घालायची, हे मी पाहिलेलं आहे. हे तुमचं वागणं बरं नव्हतं. काही शस्त्रक्रिया बंद पडल्यानंतर हे मी नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आता कामाला लागलेलो आहे. त्यामुळे तुमचे जे काही उद्योग आहेत ते आता हळूहळू बाहेर येतीलच. ऐकलंच म्हणजे पहिलं त्यांनी सांगितलं की गिरीश महाजनांनी गायनिक विभागात जास्त लक्ष दिलं. हृदय शस्त्रक्रिया किंवा हृदयरोगावरती त्यांचं लक्ष नव्हतं. आता गायनिकमध्ये लक्ष दिलं म्हणजे स्त्रीरोगावर लक्ष दिलं. आता स्त्रीरोगावर जर लक्ष देत असतील गिरीश महाजन, तर एकनाथ खडसेंना काय सांगायचं आहे हे काही वेगळं कळायला जनता, लोक, पत्रकार दुधखुळे नाही आहेत. कशा करता म्हणजे आपल्या एकूणच व्यक्तिमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल किंवा आपल्या एकूणच बाबीची चर्चा सुरू होईल या कशा करता घडवायचं. म्हणजे काँग्रेसचे एक नेते आहेत बघा, ते केरळातले, त्यांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर फार फेमस होत असतात. शशी थरूर, आणि त्या शशी थरूर यांना कदाचित तसे फोटो व्हायरल झाल्याने जास्त आनंद होत असेल. कदाचित गिरीश महाजनांना असे वाक्य आल्याचा आनंद होतो की काय मला माहीत नाही, त्यांना काय वाटत असेल ते. पण गायनिक विभागात गिरीश महाजनांनी जास्त लक्ष दिलं हे एकनाथ खडसेंचं वाक्य गिरीश महाजनांच्यासाठी त्रासदायकच आहे असं मला वाटतं. पुढचं वाक्य आहे, मेडिकल विभागात, वैद्यकीय शिक्षण विभागात, मेडिकल एज्युकेशनमध्ये जे काही चाळे केले त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं. चाळे हा शब्द मला महत्त्वाचा वाटतोय. चाळे, आम्हाला ते माहीत होतं की जे काहीतरी होणार होतं. मग तात्याराव लहानेंनी त्यावेळेसच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्याकडं गिरीश महाजनांची तक्रार करणारा फोन केला. मग गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं. गिरीश महाजनांना कसं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आपल्या ताब्यात हवा होता. मग त्यांनी त्या ओमप्रकाश शेटेंना कसा त्रास दिला, त्यांना कसं ह्यातून बाहेर जायला भाग पाडलं. मग शेटेंनी ते पद कसं सोडलं, मग पुन्हा शेटेंना तिथे कसं आणण्यात आलं. या सगळ्या सुरस कथा आहेत. त्यासोबतच्या आणखी काही सुरस कथा आहेत ज्याबाबतची चर्चा अधिक होत असते. मलाही एक कळलं होतं, कोणीतरी एक पोलीस अधिकारी होते ज्यांची बदली करणं आवश्यक होतं, बदली होणार होती. त्यांना ते उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी होते. कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये ते समाज कल्याणमध्ये जात पडताळणीसाठी नियुक्त करण्यात आले होते. मग त्यांची बदली करण्यासाठीची त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती कोणाला तरी भेटली आणि मग त्यांनी घरी बोलवून घेतलं वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं बऱ्यापैकी याची चर्चासुद्धा जोरदार रंगत असते. मग कुणी अधिकारी कोणता जवळचा आहे, PS कोणता जवळचा आहे, OSD कोणता जवळचा आहे, अशा खूप चर्चा होत असतात. मग त्या जे चाळे वैद्यकीय शिक्षण विभागातले झाले त्यामुळं पद गेलं असं ते म्हणाले आणि याची चर्चा जोरदार सुरू झाली. पुढचा आहे जोडे खाण्याविषयीचा मुद्दा आहे. जोडे खाण्याविषयीचा म्हणजे कशा करता खडसेंनी सांगायचं की तुम्ही तरी मला जोडे मारा, मी तरी तुम्हाला जोडे मारतो. मग खडसेंनी ते सगळं माझं खोटं असेल तर खडसे आजारी पडले होते, खरं आहे, जोडे खायची पाळी येईल ना, कशाला त्यांच्या आजारपणाला खोटं ठरवायचं. गिरीश महाजनांची हीच अशी वाक्य, अशा कृती त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं मारक ठरतात. बरं, गिरीश महाजन संकटमोचक म्हणून ओळखले जातात. आता ते प्रत्येक ठिकाणी दिसतात ना. म्हणजे कोल्हापूरला पूर झाला, ते असा हात करत ते ह्याच्यामध्ये फिरत होते, पुराच्या आतून बोटीमधून फिरत होते. ते न पटणारं आणि किळसवाणं दृश्य होतं. अहो, जिथे लोक त्रस्त झाली तिथे तुम्ही हातवारे काय करत फिरताय, तर ते किळसवाणं दृश्य होतं. म्हणजे गिरीश महाजनांच्या बाबतीत अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या चमकोगिरी करतात असं त्यांच्याच पक्षातल्या लोकांचं मत आहे. त्यांच्याच पक्षातल्या, खडसेंचं सोडा, त्यांच्याच पक्षातल्या लोकांचं मत आहे. शोबाजी करायची, चमकेशपणा करायचा, हे असं ते जे म्हणाले त्या पुन्हा त्या विषयाची चर्चा सुरू होते. लोकांच्या मध्ये याविषयी अधिक चर्चा होते. आणि शेवटचं वाक्य म्हणाले, तुमचे उद्योग लवकरच उघड पडणार आहेत. मला याची काय फारशी भीती वाटत नाही, कारण उगीच ह्याचं उघडं करणार आहे, त्याचं उघडं करणार आहे असं अनेक वेळेला एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. ती तुम्ही ईडी लावली, मी सीडी लावीन म्हणाले, तुमचे कुटाणे बाहेर काढेन म्हणाले. असली कोणतीही सीडी खडसेंच्याकडे नव्हती.
नव्हती ना काहीच नाही. उलट खडसेंच्या मागे ईडी लागली, ईडी घुसली. तो भोसरीचा प्लॉट त्रासदायक ठरला. खडसेंच्याच अडचणी याच्यामध्ये अनेक वाढल्या. खडसेंच्या राजकारणाला ब्रेक बसला स्वभावामुळं. हे लफडे काढण्याच्या स्वभावामुळंच तो ब्रेक बसलाय. पण उगाचच पातळ चिखलात गोटे टाकून अंगावर शिंतोडे उडवून घ्यायचा जो काही प्रकार गिरीश महाजनांनी केला आहे तो मला तरी हास्यास्पद वाटला. यातून गिरीश महाजनांच्याच प्रतिमेचं नुकसान झालंय. तुम्हाला काय झालं वाटतंय ते नक्की कळवा कमेंटमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.